तर इकडे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांकरता खुशखबर आहे। पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातल्या जमिनींच्या व्यवहारांवरती असलेले निर्बंध राज्य सरकारने आज उठवलेत। लाभ क्षेत्रातल्या जमिनींच्या सातबाऱ्यावर वर्षानुवर्षे असणारे पुनर्वसनाचे शिक्के काढण्याचा जे.आर. आज शासनाने काढलेला आहे। पाटबंधारे प्रकल्पात राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। या शेतकऱ्यांचं पुनर्वसन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात करण्यात आलं। त्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करण्यात आल्या। या जमिनीच्या सातबाऱ्यावर पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे मारण्यात आले। मात्र अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळे पुनर्वसनही झालं नाही। शेतकऱ्यांच्या जमिनींवरील पुनर्वसनासाठी राखीव हे शेरे मात्र कायम आहेत। या शेरांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार करता येत नाहीत, जमिनीची खातेफोड करता येत नाही आणि वारसा हक्काची नोंद देखील करता येत नाही। वर्षानुवर्षाच्या या समस्येविरोधात मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि त्यांच्या लढ्याला यश आलंय। शासनाने एक जी.आर. त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये इतर अधिकारांमधले जे शेरे आहेत, जे या ठिकाणी आजपर्यंत जमीन संपादन करू शकलेले नाही महाराष्ट्र शासन, किंवा जे आवाड निवाडे व्यापकच झालेले आहेत, लॅप्स झालेले आहेत, अशा सर्व शेऱ्या कमी करण्याचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय माननीय पतंगरावजी कदम साहेब यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्याचा जी.आर. देखील या ठिकाणी मिळालेला आहे। मुळशीतील शेतकऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेताना सरकारनं संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतलाय। भोर आणि मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र या निर्णयामुळे फायदा होणार आहे, कारण या तालुक्यात 7 मोठी धरणं आहेत आणि याच तालुक्यांमध्ये लवासा सिटी पासून हिंजवडी IT पार्क सारखे प्रकल्प देखील आहेत। पतंगराव कदम साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामध्ये विशेष करून महाराष्ट्राकरता जेवढे स्लॅब पात्र जमिनी आहेत, ज्या इतर अधिकारामध्ये ज्यांचे पुनर्प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा पुनर्वसनासाठी राखीव असे जे शेरे या ठिकाणी लावलेले आहेत, ते सर्व शेरे वगळण्याचा आदेश त्यांनी जी.आर.द्वारे केलेला आहे। सरकार आवश्यकता भासल्यास पुन्हा या जमिनी घेऊ शकणार आहे। मात्र सरकारला या जमिनी हव्या असतील तर भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार आता या जमिनी घ्याव्या लागतील आणि मोबदला देखील नवीन कायद्याप्रमाणे द्यावा लागेल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।